मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. मुंबईत हा 10 दिवसाचा उत्सव अगदी हर्ष उल्हासात भक्तिभावाने साजरा केला जातो. मोठमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती चतुर्थीपूर्वी 8 दिवस अगोदर वाजत गाजत मंडपात आणल्या जातात. घरगुती गणपती आपल्या विभागातील चित्रशाळेतून चतुर्थीच्या सकाळी सहकुटुंब चित्रशाळेत जाऊन भक्तिभावाने ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आपल्या सजवलेल्या घराजवळ घेऊन येतात. मुंबईचे सर्वात जुने सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून 125 वर्षापूर्वीचे गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ मंडळ प्रसिद्ध आहे. मुंबईत जसजसे गणेश चतुर्थीचे दिवस जवळ येत राहतात तसतशी गणेश भक्तांची खरेदीसाठी संपूर्ण मुंबईत झुंबड उडते. अनेक गणेश शाळात जाऊन आपल्या गणेश मूर्तीची निवड केली जाते. चित्रशाळेतील कारागीर वर्ग बापाच्या रंगकामात दंग होऊन जातो. पुरुष महिला रात्रंदिवस मेहनत घेत असतात. स्टेशन नजदीक असलेले बाजार बापाच्या आरासासाठी लागणाऱ्या वस्तूंनी फुलून जातात. अनेक प्रकारच्या माळा, तोरणे, स्टिकर, धूप, अगरबत्ती, झांजा, टाळ, अनेक प्रकारचे लाडू, मोदक, अनेक नक्षीकाम करणाऱ्या विजेच्या माळा, आकर्षक पडदे, आरतीचे सामान, लहान मोठ्या सामाई अशा अनेक बापाच्या वस्तूंनी बाजारपेठा भरून जातात. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीकडे जाणारे चाकरमानी असे खरेदी मोठ्या प्रमाणात मुंबईत करतात. गणेश चतुर्थीच्या 2 दिवस अगोदरपर्यंत ही खरेदी जोशात केली जाते. मुंबईतील सार्वजनिक मंडळात अहोरात्र गणेश भक्त वावरत असतात. तरीसुद्धा प्रत्येकजण आपल्या घरी भक्तिभावाने मंगलमूर्तीची सेवा करण्यास तत्पर असतात. त्यावेळी संपूर्ण कुटुंबात आप्तइष्टात आणि अगदी मंगलमय वातावरण असते. बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावर असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. माझ्या मंडपाचं नाव सिद्धेश्वर कला केंद्र. मागील काही वर्षापूर्वी भरपूर POP चालत होती, पण आता या 2-3 वर्षात शाडू मातेच्या मूर्त्या या जास्त जात आहेत. पहिल्या माझ्याकडे 10-1 मूर्त्या असायच्या, आता एकूण 80 मूर्त्या झाल्यात.